500 मतदान मिळून बी मला 800 मतदान 1000 मतदान मला जास्त आहे. त्यानंतर मी माझं पूर्ण पॅनल निवडलं. पॅनल निवडल्यानंतर गावामध्ये अशी चर्चा ऐकायला भेटली की योगेश चौधरी निवडून आला, कॉन्ट्रॅक्टरांना योगेश चौधरीकडे जायचं नाही, कोणी कामं कोणी नगरपालिकेत टाकायचं नाही, कोणी जाऊ नये कोणी नगरपालिकेत, असं तसं दम दिला गेला. आता कोणी दम दिला काय दिला हे काय मला माहिती नाही, पण गावातली ही चर्चा आहे. त्यानंतर आमच्या पद्धतीने आम्ही कामांना लागलो. लोकांचा एकच रोष होता की रस्ते आमदार साहेबांनी कामं मंजूर केले, हे कामं सुद्धा पाणी पुरवठ्याची योजना भाग्यश्री योगेश चौधरी आता जे नगराध्यक्ष आहेत ते उपनगराध्यक्ष होते, त्या टायमाला ठराव मध्ये त्यांनी सर्वांनी कामं मंजूर केलेले कामं ते प्रशासक पिरियड मध्ये कामं मंजूर झाले. प्रशासक पिरियड मध्ये कामं मंजूर झाले. आमदार साहेबांचा आम्हालाही फोन आले, आम्ही बी त्या उद्घाटनाला हजर होतो, पण ते कामामध्ये आम्हाला बोलायचा अधिकार आमदार साहेबांनी दिलेला नव्हता. कारण आमदार साहेबांचं असं म्हणायचं तिथं एक कोण टपऱ्यावर बसून राहतो, तो कोण व्यक्ती येतो तोच कानं भरायचं काम करतो. दिवसभर उठला का तो आमदारांचं कानं भरायचं तेच काम करतं. त्याचे दुकानं कसं चालतील हे विचार करून चालतात. त्यांचे आयुष्य ना त्या गोष्टीला जाणारच आहे, त्यांचं आयुष्य पुढे तेच जाणार आहे. ते जे आमदारांचं कानं भरतात आणि कानं भरून भरून ते तेव्हा बी प्रशासन पिरियड मध्ये कानं भरले, आज सुद्धा आमदार साहेबांचं कानं भरता येते. आणि आमदार साहेबांना सांगून देता कानात आमदार साहेब ते घेऊन चालतात, हे बी चुकीचं आहे. आमदार साहेबांनी बी शहानिशा करायला पाहिजे की हे काय होतं, एक बरोबर आहे का, एक खोटं बोलताय का काय बोलताय, काय विचार करत नाही. मी नंतर मग माझं 15-20 दिवस झाले, आम्ही एक मिटिंग घेतली. मिटिंग मध्ये जसं गावाला थोडं प्रॉब्लेम होता, पाणी पुरवठा योजना ही सुरू होती गावात, त्यांनी पूर्ण गावात खड्डे करून ठेवले, हे सर्व गावाल्यांना माहिती. आम्ही स्टार्टच त्या मिटिंग घेतल्यानंतर पहिल्या मिटिंग मध्ये आम्ही तो विषय घ्यायला लावला. तो विषय घेतल्यावर त्या लोकांना पर डे 33,000 रुपये आम्ही त्यांना दंड ठेवला. एका दिवसाचं दंड, तुम्ही काम सुरू करणार नाही, बरोबर काम करणार नाही, 33,000 रुपये रोजचं दंड आकारण्यात आला. मग दुसरी मिटिंग ठेवली आम्ही, त्याच्यामध्ये ड्रीम कंस्ट्रक्शनवाल्यांनी कामाने केलेले होते. बुधिसिंग दादा बी बापजी बी तिथं राहतात, त्या एरियात बी रस्ते बरोबर नाही आहेत, तर त्या एरियात त्या ड्रीम कंस्ट्रक्शनवाल्यांचं कामांचा बी ठराव घेतला आम्ही, विषय घेतला. त्यांनी बी काम बरोबर केलं नाही, त्याला बी नोटिसा दिल्या. त्यानंतर माहेरवाल्यांना बी नोटिसा दिल्या. आम्ही वैयक्तिक लोकांचा विचार करून सर्व कामं करत होतो. आम्ही काय स्वतःचा फायदा करत नव्हतो, असं यांना नोटीस दिली म्हणून आम्हाला काय तिथून फायदा आहे का, त्यांना काय नोटीस दिली, पण लोकांना त्रास होत होता. तो लोकांची मानसिकता होती की या लोकांना हे कॉन्ट्रॅक्टर लोक आमदार साहेबांच्या नावाखाली आमदार साहेब आणि त्यांनी आमदार साहेबांनी कुठल्या कॉन्ट्रॅक्टरांजवळ पार्टनर नाही, पण हे कॉन्ट्रॅक्टर लोक आमदार साहेबांना पार्टनर आहेत असं करून हे विचार करून दाखवत आहे. आणि ते विचार करून दाखवल्यानंतर आमदार साहेबांचं नाव तिथं बदनाम झालं. यांनी आमदार साहेबांचं नसताना, पार्टनर नसताना आमदार साहेबांचं नाव घेऊन चालले. आणि आमदार साहेब हे पूर्ण रस्ते असे रस्ते बनवले त्यांनी, ते आता परत तळा पडलेले सर्व रस्त्यांना. एवढे 22 करोडचं काम बिल काढून घेतले, 22 करोडचं त्यांनी. इकडे पाणी पुरवठ्याची योजना सुरू आहे, पाणी पुरवठ्याची योजनावाल्यांनी कामं सुरू नाही करत होतं, आम्ही त्याला नोटिसा देत गेलो, त्याला दंडाची कारवाई सुरू आहे. त्यानंतर सेकंड मिटिंग झाल्यानंतर आम्ही त्याला डबल दंड करायच्या कारवाईसाठी मिटिंग घेतली. त्याच्यामध्ये बीजेपीचे आणि शिवसेनेचे लोकांनी असं सांगितलं की डबल दंड देऊ नका, एक मिटिंग थांबवून घ्या, नंतर नाही काम सुरू केलं तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. मग परत आम्ही एक मिटिंग तो विषय तहकूब केला. दुसऱ्या मिटिंगला आम्ही तो विषय घेतला. तो विषय घेतल्यानंतर त्याला डबल दंड दिला आम्ही. तर डबल दंड दिल्यानंतर त्यांनी कामं सुरू चालू केले. त्याचे 22 लाख रुपये त्याला बी दंड दिला. इथं कॉलेज रस्त्यावर कॉलेज रस्त्यावर मला वाटतं भूमी कंस्ट्रक्शनवाल्यांनी राजेंद्र भोईनी काम केलेलं आहे, त्याला सुद्धा 22 लाख रुपये दंड दिलाय आम्ही. 20,70,000 रुपये त्याला बी दंड दिला कॉलेज रस्त्याला आम्ही. त्यानंतर आम्ही 22 लाख रुपये याला दंड दिला पाणी पुरवठा योजनेवाल्याला, आणि ते दंड अजून सुरूच आहे. आम्ही सर्व कामं लोकांच्या हिताचा विचार करूनच कामं करतोय. आम्ही लोकांना काय त्रास आहे हे आम्हाला कळतं, तर नाही कळत असं नाही. जे लोकांनी प्रशासक पिरियड मध्ये घनकचऱ्याचे टेंडर बंद करून ठेवलेला होता आणि ते पैसे तिजोरी पूर्ण खाली करून ठेवली होती, त्या लोकांचं आम्ही त्याच पैशांमध्ये आम्ही सर्व नगरपालिकेचं कामं चालवत गेलो. त्यानंतर आम्ही 21 तारखेला जेव्हा निवडलो होतो, 31 डिसेंबर पावतो प्रमाण घेणं, मला डीपीओ साहेब मला कॉल केला की आपल्याला कामं तुमच्या इथं 6.5 करोडचं कामं दिलं जात आहे नगरपालिकेला. तर मी तिथून फोन केला तर यांनी नगरपालिकेला जे लोकांची आवश्यकता आहे
जसं हरिओम नगर आहे, कोणतं श्रीराम नगर असेल, कोणते यश नगर, तर इथं गावातल्या कॉलन्या असतील, रस्ते असतील, यांनी कोणत्याही कामाचे ठराव केलेले नाही, कोणत्याही कामाच्या तांत्रिक मान्यता घेतली नाही, कोणतंच काय घेतलेलं नाही. आणि प्रस्ताव कलेक्टर ऑफिसचा जमा होता. मग मी त्याला विचारलं, बाबा हे जमा कोणते प्रस्ताव तिथं आहेत? मला 30 तारखेला फोन आला होता. मी 30 तारखेला त्यांनी मला सांगितलं, एकतर एक माजी नगराध्यक्षांच्या इथं एक सुरक्षा भिंत होती, ती मंजूर केली आम्ही. इथं खैडी नदीला लागून 2 सुरक्षा भिंत मंजूर केल्या. आणि जे वारंवार मी स्वतः उपनगराध्यक्ष असताना, माझी मिसेस असताना सुद्धा आम्ही 2 रस्ते जे दांडक्यावाड्याच्या लोकांना आमराई फळीमध्ये तिथं प्रॉब्लेम होता, ते 2 रस्ते आम्ही 1.5 करोडचे मंजूर केले. मग ते संपायला येऊन गेले, सर्व कामं संपून गेले. आम्ही एवढंच चुकी केली, आम्ही नारळ फोडले नाही. आम्ही शो जसं कोणी एक बॅनर कोणीतरी लिहितं, तो तुम्ही ऍड करत नाही, आम्ही ऍड कोणाचीच करत नाही. आम्ही त्या एरियावाल्यांना कळतं की हे काम करताय बॉस, फक्त एवढं आम्ही चुकलं ते. आता इथं पुढे आम्ही ऍड करू का आम्ही काम करतोय बॉस? आम्ही काम करत गेलो. त्यानंतर मी स्वतः मनाने काम केलं, म्हणजे नोटिसा दिल्या, परंतु आपण